मित्रांनो, पुणे शहरातील इमारतीय क्षेत्र हे 31% 68.3% वाढलेलं आहे. पुणे शहराचं नैसर्गिक भूआच्छादन क्षेत्र हे 69% 31.7% खाली घसरलेलं आहे. आता जे आपण असं म्हणतो की पुणे शहराचा जो मूळ चेहरामोहरा होता, तो नाहीसा झालेला आहे. पुणे शहराचं जे मूळ आल्हाददायक असं हवामान होतं, ते हवामानसुद्धा नष्ट झालेलं आहे. ह्या आपल्या म्हणण्याला तांत्रिक असा आधार या वास्तवातून प्रकट होत आहे. आता मी तुम्हाला इमारतीय क्षेत्र वाढल्याचे जे आकडे दिले, म्हणजे ते 31% 68.3% वाढलं आणि नैसर्गिक भूआच्छादन क्षेत्र किंवा हरित क्षेत्र हे 69% 31.7% खाली आल्याचं वास्तव मी तुम्हाला सांगितलं. ते 2005 ते 2020 या कालावधीत घडून आलेलं आहे. आणि हे ज्या अभ्यासातून निष्पन्न झालेला आहे, तो अभ्यास आपल्या पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातील प्राध्यापक धोरडे प्राध्यापक अमित धोरडे आणि लाबनी साहा यांनी याबाबत संशोधन केलं होतं. आणि या संशोधनाचा शोधनिबंध हा एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग अँड असेसमेंट या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आता या संशोधनात शहरातील स्थानिक हवामान क्षेत्र आणि वातावरणाचा अभ्यास करण्यात आला होता. अनेक शहरांमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे उष्णतेची शहरी बेटं, ज्याला आपण आयलंड म्हणतो, अशी अर्बन हीट आयलंड ही तयार झालेली आहेत. आणि ही एक ज्वलंत समस्या आहे. कारण प्रदूषणामुळे हवामान बदलांना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. आणि शहरांचं जे आपण अमर्यादित असं नागरीकरण, रहिवाशीकरण करण्याच्या मागे चाललेलो आहोत, त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला अशा पद्धतीने अर्बन हीट आयलंड या माध्यमातून सहन करावे लागत आहे. हे आपल्या नागरीकरणाचे दुष्परिणाम आपल्याला सहन करणं भाग पडत आहे. आपण वेळीच नैसर्गिक भू आच्छादन क्षेत्राला लागलेली जी कपात आहे, ती कपात रोखून आपण हरित पट्ट्याचं प्रमाण वाढवायला जर सुरुवात नाही केली, तर आपल्याला यापुढेही आणखी भयानक अशा शहरातील तापमान वाढण्याच्या घटनांना तोंड द्यावं लागणार आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील वातावरण त्या मानाने सुसह्य आहे, परंतु परिघावरील उपनगरामध्ये पृष्ठभागाच्या तापमानाचा वेग खूप जास्त आहे, असं या अभ्यासातून निष्पन्न झालेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की शहरातील स्थानिक हवामानाच्या क्षेत्राच्या अनुषंगाने करण्यात आलेला हा देशातील पहिलाच असा अभ्यास आहे. आणि पुणे शहरामध्ये असा अभ्यास झाला आणि त्याचे निष्कर्ष आपल्यापुढे मांडण्यात आलेले आहेत. ते जरी धक्कादायक असले तरी आपल्याला सुधारणा करण्यास वाव आहे. आणि आपण शहरातील इमारतींचं किंवा इमारतीय क्षेत्रांच्या वाढीचं जे प्रमाण आहे, त्याला वेळीच लगाम घालायला हवा, असं ह्या अभ्यासातून आपल्याला दिसून येतं आहे. आणि हरित पट्टा वाढवायला हवा, हे सुद्धा ह्याच्यातून निष्पन्न होतं आहे. हे आपण समजून घ्यायला हवं आणि त्या दृष्टीने लगोलग आपली पावलं पडली तर पुण्याचं जे वेगाने नागरीकरण होऊन पुण्याच्या मूळ स्वरूपाची वासलात लागलेलीच आहे. आणि पुण्याचं जे आल्हाददायक हवामान आहे, ते टिकून ठेवण्यास मदत होईल जर आपण वेळीच सावध होऊन हरित पट्टा सुधारण्याचं काम तात्काळ सुरू केलं तरच. आता पुणे हे वर्ग 1 अर्धशुष्क असं शहर आहे. पुण्यात 2005 ते 2020 या दरम्यान वेगाने विस्तार झाला आणि हा विस्तार
अत्यंत अनिर्बंध आणि अत्यंत शुष्क पद्धतीचा काँक्रीटचे जंगल उभा करणारा होता. त्यावेळेस एवढ्या मोठ्या नागरीकरणाची गरज आहे का? एवढ्या मोठ्या नागरीकरणामुळे जी लोकसंख्या पुण्यावर थोपली जाणार आहे, पुण्यावर लादली जाणार आहे, त्या लोकसंख्येसाठी पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? सांडपाणी निर्मूलनाच्या सोयी आहे का? सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी केंद्र उपलब्ध आहे का? हरित पट्टा आहे का? पुण्यात तेवढं मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी सुविधा, रस्ते असतील, पार्किंगच्या सोयी असेल, स्थानिक परिवहन सेवा आहेत का? याचा कुणीही विचार केला नाही. त्यामुळे आज आपल्याला अत्यंत मोठ्या या नागरी समस्यांना तोड द्यावं लागतंय, ज्याची थेट आणि तात्काळ अशी उत्तरे कोणाकडेही नाहीत. आता मी जे सांगितलं की शहराच्या मध्यवर्ती भागात अ, तापमानवाढीचा वेग कमी का आहे? तर इमारतींमधील अंतर कमी आहे. पृष्ठभाग प्रामुख्याने काँक्रीट आणि डांबरी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा भाग सर्वात उष्ण होतो आणि या भागाच्या पृष्ठभागाचे तापमान अतिशय मंद गतीने 0.03 ते 0.06 अंश सेल्सिअस वाढत आहे. कारण ह्या भागात गेल्या काही वर्षांमध्ये फार जास्त बदल झालेला नाही. परंतु उपनगर म्हणजे बाणेर, धानोरी, वडगाव शेरी, वडगाव बुद्रुक, मुंढवा, मगरपट्टा, नरे, आंबेगाव, त्याच्यानंतर इकडं कोंढवा असेल, उंडरीचा भाग असेल, इकडची खराडी, वाघोली तिकडची उपनगरे असतील, या सगळ्या भागांमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागाच्या तुलनेत हे भाग थंड आहेत. कारण या भागातील पृष्ठमानाच्या तापमानात वाढ होण्याचा दर खूप जास्त आहे. 0.01 अंश प्रतिवर्ष. म्हणजे ना पेठांमधील किंवा गावठाणातील 0.03 ते 0.06 अंश सेल्सिअस प्रतिवर्ष आणि उपनगरातील तापमान वाढण्याचा दर 0.1 अंश सेल्सिअस प्रतिवर्ष असा आहे. त्यामुळे उपनगरामध्ये तापमान वाढीचा वेग खूप जास्त आहे, हे ह्या अभ्यासातून दिसून आलेलं आहे. उपनगरामध्ये पूर्वी शेतीच्या जमिनी होत्या आणि तिथे उद्यानाच्या जागी गृहनिर्माण संस्था, उंच इमारती बांधल्या गेलेल्या आहेत. उन्हाळ्यात आपल्याला माहिती आहे की मुळा मोठा नदी यामध्ये प्रवाह त्या मानाने कमी असतो आणि आता सध्या काठांवरील ज्या जमिनी होत्या म्हणजे जलसंपदा विभागाच्या नदीच्या पात्राच्या हद्दीच्या बाहेरच्या तिथे सुद्धा बांधकामं उदयास आलेली आहेत. त्यामुळे गारव्याची क्षमता ही आपण नैसर्गिक गारव्याची क्षमता ही आपण गमावलेली आहे, असं या अभ्यासातून दिसून आलेलं आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जिथं वनक्षेत्र जास्त आहे, जिथं बोटॅनिकल गार्डन्स म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक वनसंपदेची अशी काही क्षेत्र आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कोरेगाव पार्क, मुंढवा किंवा औंधचा बोटॅनिकल गार्डनचा परिसर, या परिसरामध्ये नियमितपणे झाडांना पाणी देऊन ती जगवली जातात, वाढवलेली जातात आणि ह्या नैसर्गिक हरित आच्छादनांमुळे तिथला परिसर हा थंडगार, सावलीने परिपूर्ण असा राहतो आणि त्यामुळे त्या विशिष्ट अशा भागात तापमान वाढीचा दर हा कमी असतो आणि तेथील परिसर थंड राहण्यास मदत होते. शहराच्या परिघावरील भागात वेगाने आणि महत्त्वपूर्ण असे बदल होत आहेत आणि तेथे तापमान वाढीचा वेग खूप जास्त आहे. म्हणजे गावठाणात 0.03 ते 0.06 अंश सेल्सिअस प्रतिवर्ष आणि उपनगरांमध्ये 0.1 अंश सेल्सिअस प्रतिवर्ष असा आहे. त्यामुळे नागरीकरण आपल्या पुणेकरांच्या आणि पुण्याच्या जीवावर उठलं आहे का काय, असं सांगण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक हवामान क्षेत्र ही संकल्पना जी उदयास आलेली आहे, उदाहरणार्थ उपनगरामध्ये त्या क्षेत्राचं वर्गीकरण, पृष्ठभागाचं आवरण,
त्या उपनगराची रचना, बांधकामासाठी वापरलेली सामग्री, मानवीय कामकाज यातील समानतेच्या आधारावर केलं जाणारं तिथलं वर्गीकरण. आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वर्गीकरण करण्याची जी पद्धत आहे, म्हणजे शेकडो मीटर ते काही किलोमीटर, त्याच्यामधून ही स्थानिक हवामान क्षेत्र ही संकल्पना उदयास आलेली आहे. त्याच्यामधून तापमानातील फरक याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामध्ये तफावत किती आहे हे पाहिलं जातं. त्यामुळे उपनगरामध्ये काँक्रीटचं जंगल वाढतंय, हरित क्षेत्र कमी होतंय, हे टाळलं गेलं पाहिजे. नाहीतर आपल्या पुण्याची जी वाट लागलेली आहे, जी वासलात लागलेली आहे, मूळ पुणे हरवलेलं आहे. पुण्यातील आल्हाददायक तापमान नष्ट झालेलं आहे. पुण्यामध्ये गर्दीचा महापूर आहे. पुण्यामध्ये स्थलांतरित लोकांचं प्रमाण इतकं वेगाने भूमितीय पद्धतीने वाढून पुण्याचा मूळ बाज, पुण्याची मूळ रचना, पुण्याचा मूळ आत्मा हरवलेला आहे. आणि हे खरं बोलायला गेलं तर स्थलांतरित लोकांना, उपऱ्या लोकांना, पुण्यात पोट भरण्यासाठी आलेल्या लोकांना राग येतो. परंतु आमचं शहर हरवायला बाहेरचे लोक कारणीभूत आहेत. ह्या कटू वास्तवाकडे कोणी कानाडोळा करता कामा नये. आमच्या शहराकडे तुम्ही आलात, परंतु आमच्या शहरावर तुम्ही तुमचा भार लादलेला आहे आणि शहराच्या संवर्धनासाठी, जतनासाठी तुमचा काही एक सहभाग नाही. तुम्ही फक्त तुमच्या उत्कर्षासाठी आलेला आहात. त्याच्याबद्दल न येऊ नका असं म्हणायचं काही कारण नाही. परंतु ह्याचे दुष्परिणामसुद्धा आमच्या मूळ पुण्याला, पुणेकरांना सोसावे लागत आहेत. एवढंच आम्ही खेदाने नमूद करत आहोत. या नोटवर मी सुरेश मुरलीधर कोडितकर तुमचा रजा घेतो. आपल्या पुण्याबद्दल, आपल्या पुण्यातल्या वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्या सगळ्या लोकांना त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक कॉपी करून पेस्ट करायला विसरू नका. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.